हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजलेले आहेत 7:25 झालेली आहेत सकाळची. आणि नेहमीप्रमाणेच माझा दिवस पहाटेचा सुरू झालेला, साधारणपणे 5:20 5:15च्या आसपास. मुलाचा डब्बा दिला, मुलगा कॉलेजला गेला. तिथून पुढे मी माझं सगळं आवरलं, झाडलोट झाली, अंघोळ झाली आणि आता मी चाललेली आहे मॉर्निंग वॉकसाठी. तर चला माझ्यासोबत मॉर्निंग वॉकला. तर बरेच जण काय करतात, मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर अंघोळ वगैरे करतात, पण माझं थोडंसं उलटं असतं. कारण की मला ना असं बिना अंघोळीचं बाहेर पडायला नाही आवडत. म्हणून मग मी ना अंघोळ करून मस्त फ्रेश होऊन छान अशी मॉर्निंग वॉक करून येते. आणि मग त्याच्यानंतर एक सपाटून भूक लागलेली असते, मग मस्तपैकी हातपाय धुवून नाश्ता करून घेते. तर आता मी चाललेली आहे मॉर्निंग वॉकला. तर चला आता मस्तपैकी रस्त्याने इतकं सुमसाम आहे ना, आणि छान असं एक हवेमध्ये गारवा वाटतोय. मस्तपैकी आता हिवाळ्याची चाहूल लागलेली आहे, पण तरी देखील पावसाची हजेरी आहे आणि वातावरण एकदम ढगाळ आहे. तर साधारणपणे मी तासभर असा मॉर्निंग वॉक केला आणि तिथून पुढे मी आलेली आहे घरी. घरी येताना मी थोडीफार भाजी आणली. भाज्यांचे भाव भरपूर कडाडलेले आहेत. साधारणपणे एक मेथीची जुडी जर घ्यायला झाली तर 60 रुपये इतकी जुडी मला एका भाजीवालीने सांगितली. पालक 40 रुपये सांगितला. आणि मग मी शेवगा आणला. 25 रुपयाचा अर्धा पाव शेवगा घेतलेला आहे आणि 30 रुपयाचे एक पाव आवळे घेतलेले आहेत. तर भाज्यांचे भाव जरा सध्या कडाडलेले आहेत, कारण की पाऊस पडतोय ना, त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील भाजीपाल्यांचं भरपूर नुकसान झालेलं असेल आणि म्हणून भाजीपाला इतका महाग झालाय. तर मी सकाळी मुलाला डब्याला म्हणजेच नाश्त्यासाठी काय बनवलं होतं, बटाट्याची भाजी आणि चपाती बनवली होती. सोबतच मस्तपैकी ब्लॅक टी, गूळ घातलेला आहे, साखर घातलेली नाही आहे. तर असा हा हेल्दी नाश्ता. तर आज माहिती नाही का, तर आज भाजी चपाती खाण्याची इच्छा झाली. तर आज नाश्त्याला मस्तपैकी गरमागरम बटाट्याची भाजी, चपाती आणि मस्तपैकी ब्लॅक टी घेतलाय. नाश्ता वगैरे झाल्यानंतर थोडंसं म्हटलं खिडकीमध्ये लक्ष द्यावं जरा. खिडकीमध्ये मी जी झाडं लावलेली, तर हे बघा, हे मी ना कारल्याची बी लावलेले, तर त्याचे मस्तपैकी ना 2 ते 3 असे वेल आलेले आहेत उगवून. तर मला वाढवायचे आहेत हे वेल आणि मी हे मस्तपैकी खिडकीवर अशा पद्धतीने ग्रिलमधून असे सोडणार आहे. आणि सोबतच पालक लावला होता. तर पालक आणलेला, तर त्याची मुळासकट जी राहिलेली भाजी होती ना, भाजी काढली मी आणि मुळं मस्तपैकी लावली आहेत पालकाची. त्याला देखील मस्तपैकी फूट फुटली आहे. कढीपत्त्याला छान फूट फुटलेली आहे, पण हा मोगरा याचंच मला काही कळत नाही ह्याला काय झालंय. गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी लावलेला, पण ह्याला आणखीन एखादं फूलसुद्धा नाही लागलेलं. घरामध्ये अशी झाडं असावीत. कोरफड, त्याच्यानंतर तुळस म्हणा, कढीपत्ता म्हणा, फार उपयोगी आणि औषधाची झाडं आहेत ही. तर मला चांगलंच आठवतंय की मी जेव्हा लहान होते आणि आम्ही त्यावेळेस चाळीत राहत होतो, तर माझ्या वडिलांना झाडांची फार आवड होती आणि आमच्या म्हणजे घरासमोर ना मोकळी अशी जागा होती. आणि त्या मोकळ्या जागेमध्ये घराच्या समोरच वडिलांनी ना खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली. शोभेचा जो अळू असतो ना, टिपक्या टिपक्यांचा, लाल आणि सफेद टिपके असतात ते, त्याच्यानंतर मोगरा, सफेद आणि पिवळी शेवंती, त्याच्यानंतर गुलाब. मोगऱ्याला तर इतकी फुलं यायची, अक्षरशः टोप भरून फुलं निघायची. आणि तीच लहानपणाची आठवण मला फार आवडते आणि म्हणून मग मी ना माझ्या मिस्टरांना गावावरून येताना मोगऱ्याचं झाड आणायला सांगितलेलं, पण ते लावलंय पण त्याला काही येत नाही. तर मला असं वाटतंय मोगऱ्याचं झाड ना जमिनीमध्ये उत्तम प्रकारे येत असावं, ते कुंडीमध्ये लावून ते येणार नाहीये. तर त्याला भरपूर मी खत वगैरे देखील टाकलं, पण काही येत नाही, ते नुसतंच वाढतंय ते झाड. तर आज मी जे काही आवळे आणले, तर त्याच्यापासून मस्तपैकी एक तोंडी लावणारी रेसिपी आज तुमच्याशी शेअर करते. तुम्हाला देखील आवडेल आणि रेसिपी जर आवडली ना तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये मला कळवा आणि शेअर देखील करा. नवीन आले असेल चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आवळे जे आहेत ना, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला कोरडं करायचे एका स्वच्छ कापडाने, कॉटनच्या. आणि त्या आवळ्यांना ना एक शिटी द्यायची. आणि आवळे ज्यावेळेस तुम्ही कुकरमध्ये ठेवता एक शिटी देण्यासाठी, तर ते आवळ्यांच्या जे भांडं आहे ना त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं, जेणेकरून पाणी त्याच्यामध्ये पडू नये. आता इथे एक शिटी मी द्यायला ठेवली आहे, तोपर्यंत ना मी लोणच्याचा मसाला करते. तर आज आपण बनवणार आहोत आवळ्याचं लोणचं. तसं तर मी खूप वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवते. करवंदाचं बनवलेलं आहे, त्याच्यानंतर आवळ्याचं बनवलेलं आहे, मुळ्याचं लोणचं बनवलेलं आहे, हळदीचं लोणचं बनवलेलं आहे. पण आज आवळे आणले म्हणून म्हटलं की चला आवळ्याचं लोणचं तुमच्याशी शेअर करते. करवंदाचं पण लोणचं इतकं अप्रतिम होतं ना,
आणि लोणच्याचा मसाला देखील मी घरीच बनवते. तर साधारणपणे 2 ते 3 चमचे मी मोहरी घेतली, राई ज्याला म्हणतो, आणि 1 चमचाभर मेथी. त्याला फक्त असं शेकून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही तडतड होईपर्यंत, नाहीतर मग ते ना कडवट चव येते. तर फक्त असं शेकल्यासारखं केलंय आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं. जास्त पावडर नाही करायची, भरडसर करायचंय. तर तो तयार झालेला आहे लोणच्याचा मसाला. आणखीन बरंचसं साहित्य आहे, ते तुम्ही बघालच पुढे. आणि सोबतच आता इथे लोणचं तयार करत असताना माझा स्वयंपाक देखील मी उरकते. भाजी चपाती तयारच आहे, पण आज मी बनवणार आहे मटकीची आमटी मोड आलेली. तर साधी सिंपल कोल्हापुरी पद्धतीने जर म्हणाल तर कांदा टोमॅटो मस्तपैकी तेलामध्ये घालून परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. आणि त्यामध्ये आपलं घरगुती जे कोल्हापुरी तिखट आहे ते मी घालणार आहे, साधारणपणे 1/2 चमचा. मीठच घालून घ्यायचं आहे फोडणीमध्ये, म्हणजे मस्तपैकी असं कांदा टोमॅटो पटकन फ्राय होतो, टोमॅटो गळला जातो मीठ घातल्यामुळे. आणि छान असं तेल सुटलं मसाल्याला की मग ही भाजलेली जी मटकी होती ना, तर ती त्यामध्ये घालून घ्यायची. आणि आपल्याला हवी आहे तेवढं पाणी घालायचं. पाणी म्हणजे आपल्याला किती रस्सा हवा आहे त्या पद्धतीने. तर मी आता हे घातलेलं आहे, साधारणपणे मी एक मध्यम आकाराचे 2 ग्लास भरेल इतकं पाणी यामध्ये घालणार आहे. मटकीची आमटी फोडणीला घातली आणि हा जो मी मसाला भाजून ठेवलेला, मोहरी आणि मेथीचे दाणे, तर ते मी भरड करून घेतलेले आहेत. पावडर करायचीच नाही, भरड सरस करायची, म्हणजे ना छान लागतं हे खायला. आता कोल्हापूर म्हटलं की कोल्हापूर लोकांची एक खासियत आहे, जेवणामध्ये ते लोक शेंगदाण्याचा जास्त वापर करतात. आणि म्हणून मग मी इथे मटकीची आमटी जी केली त्याच्यामध्ये एकदम असं पावडर केलेलं शेंगदाण्याचं जे कूट असतं, कच्चं शेंगदाण्याचं कूट घातलेले. शिजल्यानंतर खूप छान अशी आमटी ते तयार होते आणि त्याला एक मस्त तर्री देखील येते. तर आवळ्यांना मी एक शिटी दिली आणि ते आवळे मी काढून घेतले. आणि शिटी दिल्यानंतर ते आवळे गरम असल्यामुळे त्याला पुन्हा असं एक ना वाफेचा एक असा थर जमल्यासारखा होतो. तर ते आवळे काय करायचे, पुन्हा आपण एका कॉटनच्या कपड्यावर काढायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित पुसून घ्यायचे. आवळे सध्या गरम आहेत. आता शिटी दिल्यामुळे काय होतं ना, आवळे थोडेसे शिजल्यासारखे होतात, पूर्ण नाही शिजवायचे, एका शिटीमध्ये जेवढे शिजतील तेवढेच. आणि हे जे आवळ्यांचे जे शिरा आहेत ना, तर त्याच्यावर अशी सुरी फिरवून घ्यायची. आता हे आवळे थोडे मोठे आहेत त्याच्यामुळे मला ही सुरी फिरवावी लागते. आवळे जर लहान असतील ना तर सुरी फिरवायची गरज नाही, आपोआपच त्या शिरा मोकळ्या होतात आणि त्याच्या फोडी आपण काढून घ्यायच्या आणि बी सेपरेट होते. तर अशा पद्धतीने आवळ्याच्या फोडी सेपरेट करून घ्यायच्या. आता 1 पाव आवळे आहेत त्याच्यामुळे याला तेल देखील काही जास्त लागणार नाही. आणि आपल्याला असं वाटतं की लोणचं म्हटलं की भरपूर तेलाचा वापर होतो, तर अजिबातच नाही. 1 पाव आवळ्यासाठी साधारणपणे अर्धी वाटी इतकंच मी तेल गरम केले, अर्धी ते पाऊण वाटी. आता जितकं लागेल ते मी वापरणार आहे आणि उरलेलं तेल नंतर मग मी स्वयंपाकामध्ये वापरून टाकणार आहे. तेल बघितलं असेल आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा इतकं हिंग घातलेलं आहे. तेल छान कडकडीत होऊ द्यायचं, हिंग घालायचं आणि हे कडकडीत झालेलं तेल गार करून घ्यायचं. आता हे तयार केलेले फोडी मी पुन्हा या कॉटनच्या रुमालावर घालून घेतल्या, कारण की ते गरम असल्यामुळे ना पुन्हा त्याला साधारणपणे ओलसरपणा सुटतोय. तर पुन्हा मी त्याला कोरडं करून घेतलं. फोडी पूर्णपणे गार करून घ्यायच्या आणि अशी एक काचेची बरणी असेल ना तर ती घ्यायची. आता 1 पाव लोणचं आहे आवळ्याचं, त्याच्यामुळे आता ही बरणी पुरेशी होईल आणि जे काय राहील ते मी वाटीमध्ये काढेल नंतर. तर आता ही बरणी स्वच्छ धुवून कोरडी केलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी लोणचं घालणार आहे. तर या फोडी मी एका वाटीमध्ये काढून घेतल्या आणि त्यामध्ये आता मसाला कोणता घातला, जो मी मिक्सरमध्ये बारीक केलेला तो मसाला. याच्यामध्ये तुम्हाला लवंग घालायची ती देखील तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर 2.5 चमचे इतकं मीठ घालणार आहे. मिठाचा जितका वापर जास्त तितकं लोणचं टिकतं, पण जास्त पण नाही घालायचं, नाही ते जास्त खारट होतं. तर इथे चवीनुसार मी 2.5 चमचे मीठ घातलेले आहे. सोबतच मिरची पावडर घातलेली आहे, साधारणपणे 1.5 चमचाभर इतकी मिरची पावडर घातलेली आहे आणि चमचाभर यामध्ये हळद घालायची आहे. आता हे सगळं आपल्याला कोरडं साहित्य घातल्यानंतर या फोडी व्यवस्थित मिक्स करायच्या, म्हणजे या फोडींना ना सगळा मसाला असा कोट झाला पाहिजे, असा लागला पाहिजे सगळीकडून. आता जसं मी आवळ्याचं लोणचं केलंय ना, सेम तशाच पद्धतीचं तुम्ही करवंदाचं लोणचं देखील करू शकता. पण करवंदाच्या लोणच्याची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे. तर मी कधी करवंदे आले ना मार्केटमध्ये, कच्ची करवंद, तर त्याची पण मी रेसिपी तुमच्याशी शेअर करेल नक्कीच. आता व्यवस्थित मसाला मिक्स झाल्यानंतर हा मसाला आपल्याला या बरणीमध्ये भरायचा आहे आणि हे जे तेल थंड करायचं आणि मस्तपैकी ते थंड झाल्यानंतर तेल व्यवस्थित मिक्स करायचं, कारण की हिंग जे असतं ना तर ते तळाला बसतं. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे थंड झालेलं तेल त्यानंतर या बरणीमध्ये ओतायचं. आता बरणीमध्ये ओतून झाल्यानंतर देखील आपल्याला थोडीशी वाट बघायची आहे,
कारण की तेल ओतल्यानंतर बघा एवढ्या फोडी राहिलेल्या आहेत, थोड्याशा साधारणपणे 5-7 फोडी असतील. थंड झाल्यानंतर तेल ओतल्यानंतर तेलातून ना हवेचे बुडबुडे निघतात. या लोणच्यामध्ये जी काही जागा असेल ना, तर ते हवेचे बुडबुडे निघतात, ते सगळं निघून जाऊ द्यायचं. साधारणपणे अर्धा ते 1 इंच भर तेलाचा थर या लोणच्याच्या वर ठेवायचं, म्हणजे लोणचं आपलं खराब होत नाही. अगदी तुम्ही असं वर्षभराचं लोणचं देखील तयार करू शकता, पण मी जास्त काही वर्षभराचं करत नाही. जे सीझनमध्ये जे फळं येतात तर त्याचं लोणचं मी तयार करते. हे बघा हवेचे बुडबुडे निघतायत, सगळे बुडबुडे निघून जाऊ. तर मला असं वाटतंय हे तेल पुरेसं होऊन जाईल, जास्त काही तेलाचा वापर करायची गरज लागणार नाही. इतकंच तेल राहिलेलं आहे, त्यामध्ये मी राहिलेल्या फोडी घालून देणार आहे, म्हणजे तेल देखील वेस्ट होणार नाही माझं. आता एक गोष्ट आठवली मला, ज्या महिला माहेरी जातात, दिवाळी सण झाला, बऱ्याचशा महिला माहेरी वगैरे जाऊन आल्या किंवा मग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जातात, तर गावी कसं असतं ना, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ज्या मुली माहेरी येतात तर त्यांना मस्तपैकी उन्हाळी वाळवण, लोणची वगैरे देतात. बायकांचं काही म्हणणं नसतं सासरी की आम्हाला सगळंच हातामध्ये द्या, सत्ता द्या, संपत्ती द्या वगैरे. त्यांना फक्त प्रेमाचे 2 शब्द हवे असतात. कसं आहे ना, नवऱ्याने बायकोच्या हातात घराची जबाबदारी दिली नाही तरी चालेल, पण इतर व्यवहारात तिला सामील नाही केलं तरी देखील चालेल, पण तिला असं 4 माणसामध्ये खेकसून बोलणं, त्याच्यानंतर तिचा अपमान करणं, हे जर थांबवलं ना, तेच तिच्यासाठी अख्खं जग जिंकल्यासारखं असतं. कारण तिला संपत्तीपेक्षा आदर महत्त्वाचा असतो, सोन्या चांदीपेक्षा प्रेमाचे शब्द प्रिय असतात. तिला मोठेपणाची अपेक्षा नसतेच बरं का, फक्त आपल्या माणसांकडून सन्मान मिळावा हीच तिची फक्त अपेक्षा असते. आणि मला असं वाटतं प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गृहिणी ही अपेक्षा तिच्या आपल्या माणसाकडनं ती करत असावी. तर असो, इथे जे शिल्लक राहिलेलं जे लोणचं होतं, तर आता काय बरणीमध्ये जागा नाही म्हणून मी फक्त वाटीमध्ये काढलेलं आहे. तर हे काय जेवणामध्ये संपून जाईल. आणि जर थोडंफार काही तेल शिल्लक राहिलं असेल तर ते तेल ना तुम्ही या लोणच्याच्या बरणीत घालू शकता, किंवा मग हे तेल ना लोणच्याचं खिचडीवर देखील तुम्ही घालू शकता. खूप छान अशी चवदार खिचडी तयार होते. बरेच जण खिचडी तयार झाल्यानंतर जेव्हा मूग डाळीची खिचडी करतात ना, तर काही जण काय करतात, मस्तपैकी त्या तेलाच्या फोडणीमध्ये लसूण आणि लाल तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ अशी मस्तपैकी लसणाची फोडणी तयार करून वरतून खिचडीवरती घालून खातात ती खिचडी. पण मग आम्ही काय करतो, म्हणजे मी स्वतः काय करते, जेव्हा जेव्हा मी अशा पद्धतीची खिचडी तयार करते ना, तर हे जे लोणच्याचं तेल आहे ना, तर साधारणपणे चमच्याभर खिचडीवर घालायचं आणि ती खिचडी खायची. इतकी चवदार लागते ना, तर एकदा ट्राय करून बघा. आणि हो, आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.